नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी आचारी पद्धतीने दही घालून चटपटीत असा मिरचीचा ठेचा बनवतोय। तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तर मिरच्यांचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी 15 ते 20 मिरच्या घेतल्यात आणि ठेचा बनवण्यासाठी आपल्याला कमी तिखट असणाऱ्या मिरच्या वापरायच्या आहे, म्हणजे ठेचा जास्त तिखट होणार नाही। मिरच्यांचा ठेचा बनवण्या अगोदर मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर मिरच्यांची आपल्याला देठ काढून घ्यायची आहे। सर्व मिरच्यांची इथे मी देठ काढून घेतली। आता ठेचा बनवण्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या। तर एका मिरचीचे आपल्याला 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी सर्व मिरच्यांचे मी तुकडे करून घेतले। आता या मिरच्यांचे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मिरच्यांच्या तुकड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि थोडासा चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे आणि त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला हा ठेचा जाडसर ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर इथे मी ठेचा ग्राइंड करून घेतलाय, तुम्ही बघू शकता मस्त असा जाडसर हा ठेचा ग्राइंड झाला। मिरची आणि लसूण व्यवस्थित ग्राइंड झाले आहे। तर ठेचा बनवण्यासाठी आपल्याला मिरची, लसूण, कोथिंबीर असाच ग्राइंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ग्राइंड केलेला ठेचा एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर या ठेच्यामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि त्याचबरोबर आता या ठेच्यामध्ये आपल्याला मोजून 2 चमचे दही घालायचं। दही ठेचा बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं आंबट यूज करायचे, म्हणजे चवीला आपला ठेचा छान आंबूस तयार होतो। तर ठेच्यामध्ये दही, मीठ टाकल्यानंतर आता दही आणि मीठ या ठेच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण कच्चीच मिरची, कोथिंबीर आणि लसूण ग्राइंड केला आहे, त्यामुळे आता आपल्याला हा ठेचा फ्राय करायचा आहे। त्यासाठी एका तडक्या पॅनमध्ये 6 ते 7 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला थोडीशी पाव चमचा हळद घालायची। हळदीमुळे ठेच्याला रंग छान येतो आणि त्यानंतर आता आपण जे वाटीमध्ये ठेच्याचं वाटण तयार केलं आहे ते या फोडणीमध्ये घालायचं, तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी ठेचा तेलामध्ये मिक्स करून घेतला आहे। मिक्स झाल्यानंतर बघू शकाल की ठेच्यामध्ये टाकलेले दही अजिबात फाटलेले नाही आणि आपण अगोदर कच्चीच हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण ग्राइंड केला होता, त्यामुळे आता आपल्याला हा ठेचा सतत तेलामध्ये चमच्याने हलवत 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं हा ठेचा तेलामध्ये तळून घेतला। 3 मिनिटानंतर बघू शकाल की ठेच्याचा रंग बदललेला आहे। अगदी मस्त असा आचारी स्टाईल या ठेच्याला रंग आलेला आहे। तर या ठिकाणी आपला आता हा ठेचा तयार झालेला आहे। तर इथे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि तयार झालेला हा गरमागरम ठेचा एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला आचारी पद्धतीने दही घालून मिरचीचा चटपटीत ठेचा तयार झालेला आहे। ठेचा तयार केल्यानंतर हा ठेचा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 3 ते 4 दिवस वापरू शकता आणि चवीला तर फारच छान हा ठेचा लागतो। तुम्ही हा ठेचा नुसत्या गरमागरम पोळीसोबत, भाकरीसोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। खूप छान लागतो आणि उन्हाळ्यामध्ये जर भाजी खायचा खूप कंटाळा येतो, तर अशा वेळी जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी असा तुम्ही चटपटीत ठेचा नक्कीच करू शकता आणि ठेचा बनवायला फार वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात हा ठेचा तयार होतो। तर ठेच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।